तर आता तुम्ही इतके वर्ष कार्यरत होतात सेनेमध्ये. तुम्हाला तुम्हाला असं कधीतरी वाटलंय का, की ह्याचा समूळ नाश करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? नाही, आता गरजेचं तर आहे, पण आतंकवादाचा समूळ नाश होऊ शकत नाही कधीच. कारण तुमची एक आयडिओलॉजी आहे, त्या आयडिओलॉजीला पाळणारे किंवा त्याच्यानी प्रभावित होणारे खूप लोक आहेत. तुम्हाला आणि ते लोक म्हणजे प्रत्येक तो काही सैनिक नाही आहे की तुम्ही त्याला ओळखून मारू शकता. तुमच्या माझ्यासारखे सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले, तुमच्या माझ्या बाजूला राहणारे असे ते सगळे लोक आहेत, ज्याला आम्ही स्लीपर सेल्स म्हणतो. ज्यावेळेला पहलगामचं ऑपरेशन झालं किंवा पहलगामचा हादसा झाला, त्यावेळेला तिथे 25-26 निरपराध लोक मारले गेले होते. त्याचा बदला तर आपल्याला घ्यायचाच होता, पण तो कसा घेणार? कारण पहिलेपासून आपल्याला हे होतं की आपण जर काही कारवाई केली तर पाकिस्तान आपल्यावर अण्वस्त्र टाकेल. ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ऑपरेशन महादेव, ज्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. ते ऑपरेशन महादेव काय होतं? आता असं आहे मॅडम की पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला 4 लोकांनी हल्ला केलेला होता. सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे टी व्हीमध्येही पाहिलेलं आहे, तुमच्या लोकांनी अपलोडही केलेले आहे टी व्हीमध्ये रील्स त्यांच्या. हे लोक तिथं पळून गेले जंगलामध्ये. त्यांना शोधायचं होतं. नमस्कार. गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर राधिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या पॉडकास्टचा विषय हा जरा संवेदनशील आहे आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी. 2025 22 एप्रिल रोजी आपल्या भारतामध्ये पहलगाम अटॅक झालेला. निष्पाप टुरिझम लोक जे फिरायला गेलेले, बघायला गेलेले काश्मीर, त्यांच्यावर आतंकवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने 6 ते 8 मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर नावाचं, म्हणजे नावच इतकं संवेदनशील आहे त्याचं, नावाचं ऑपरेशन राबवलं. ते ऑपरेशन खरंच घडलं का? ते घडलं. काही लोक, आपला मीडिया त्याच्याबद्दल खूप गैरसमजही त्यांनी पसरवले. त्यामुळे हे सगळं खरंच अस्तित्वात घडलंय का, या संदर्भात आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून आलेले आहेत कर्नल अभय पटवर्धन सर. अभय पटवर्धन सर हे 36 वर्ष सेनेमध्ये सेवेत होते. याबद्दल आणखी खोलात जाणून घेण्यासाठीचा आजचा पॉडकास्ट असणार आहे. तुम्ही सगळे पॉडकास्ट बघताय, पण सबस्क्राईबचं बटन मात्र दाबायला विसरताय. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. थँक्यू. सर, तुम्ही 36 वर्ष सेनेमध्ये होतात. तुम्ही बरेच ऑपरेशन खूप जवळून पाहिले असतील. मला खूप अगदी साधा प्रश्न विचारायचा आहे की आतंकवाद म्हणजे शेवटी त्यांना मरणच पुकारायला लागतं, तरीही हा आतंकवादाचं ध्येय काय असावं? म्हणजे का सुरू झालेला असावा हा आतंकवाद? आतंकवाद सुरू होण्याचे 2 कारणं आहेत मेन. एक म्हणजे तुमचा रिलिजियस फॅक्टर आणि दुसरं म्हणजे तुमचा सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर. पहिल्या याच्यामध्ये जिहादी आतंकवाद येतो, दुसऱ्या याच्यामध्ये नक्सल आतंकवाद येतो, ॲज फार ॲज इंडिया इज कन्सर्न. तर याच्याकरता हे आहे की ज्या वेळेला लोक आपल्या कॉज करता लढतात, ध्येयाकरता लढतात किंवा कारणाकरता लढतात, त्यावेळेला ते आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. आणि आतंकवादाचा जो आंतरराष्ट्रीय व्याख्या आहे ती हीच आहे की कुठल्याही प्रकारच्या हिंसक कारवाया करून आपलं मत पूर्ण सोसायटीवर लादायचं आणि त्यांना त्या मताप्रमाणे वागायला भाग पाडायचं, हा आतंकवादाचा मुख्य उद्देश आहे, जे इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये जी डेफिनेशन झालेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण याच्याकडे जर पाहिलं आतंकवादाकडे, तर आपल्या आयडियाज क्लिअर होतात. पण ज्यावेळेला आपण याच्याकडे भावनिकदृष्ट्या पाहतो किंवा माझा धर्म त्यांचा धर्म या दृष्टीने पाहतो, त्यावेळेला तुमची विजन कलर होऊन जाते आणि ते बरोबर तुम्ही पाहू शकत नाही. त्याच्यामुळे माझी अशी लोकांना विनंती आहे की जेव्हा आतंकवाद तुम्ही पाहता तेव्हा कुठल्याही एक माणूस तुमच्यावर आपलं मत लादायचा ट्राय करतो आहे, त्याच्याकरता तो हिंसक कारवाया करतो आहे, कारण तो तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतो आहे.
ही वॉन्ट टू सबज्युगेट यू आणि कंपेल यू टू फॉलो हिज आयडिओलॉजी ऑर ते थॉट लाईन. तर त्याच्यामुळे याकडे जर तुम्ही पाहिला तर तुम्ही क्लिनिकल त्याचं अनालिसिस करू शकता, नाहीतर नाही करू शकत. हा पॉडकास्ट करण्यासाठी म्हणून मी पहलगामवर नवीनच हल्लीच रिलीज झालेली एक डॉक्युमेंटरी 2 दिवसापूर्वी पाहिली सर. त्याच्यामध्ये शहीद झालेल्या जे कुटुंबीय आहेत, त्या कुटुंबातल्या इतर मेंबर्स लोकांनी खरी हकीकत सांगितली, की नेमकं काय झालं. त्यातल्या एका मुलीने असं सांगितलं, की त्यांना असं म्हणून मारण्यात आलंय, की तुम्ही कलमा पडा. तुम्ही हिंदू आहात का, मुस्लिम आहात का, धर्म विचारला आणि कलमा पडा आणि नाही आलं. मराठी लोकं होती ती. आणि मारून टाकलं आणि एका पत्नीने म्हटलं की नवऱ्याला मारलंच आहेस माझ्या तू तर मलाही मार. तर तो म्हणत त्या आतंकवाद्यांनी म्हटलं की आम्ही बायका मुलांना मारत नाही और जाओ मोदी को जाके बताओ. सर या एकंदरीत सगळ्याच प्रकाराचं ध्येय काय असू शकतं? असं आहे मॅडम, जसं मगाशी मी सांगितलं की आतंकवादाचं ध्येय काय आहे. तर ध्येय त्यांचं हे होतं की त्यांना काश्मीर त्यांच्याकडे पाहिजे होता. काश्मीर भारताच्या ताब्यातनं बाहेर स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता. मोदींनी ते होऊ दिलं नाही. आणि जे काही त्यांचे 2008 पासनचे किंवा 2008च्या नंतरचे सुद्धा जे काही इन्सिडेन्सेस झाले, त्याच्यामध्ये त्यांना, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात की मुंह की खानी पडी. हे प्रत्येक वेळेला त्यांचा ते सक्सीड झाले, त्यांना सफलता मिळाली, पण त्यांचा सर्वनाशही झाला. कुठल्याही ऑपरेशनमध्ये तुम्ही घ्या, वी हॅव डिफिटेड देम एव्हरीवेअर. त्याच्यामुळे त्यांना आता एक हे करायचं होतं की हिंदू मुसलमानांच्या मध्ये फूट पाडायची होती. आणि फूट पाडण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही धर्म विचारून त्यांना मारा. आणि त्याच्यामध्ये ते 100% सफल झाले. कारण लोक मेल्यापेक्षा मीडियाने हा मुद्दा सगळ्यात जास्त उठवला की त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारून मारलं. काही लोकांची सुनता झाली की नाही हे पाहिलं. आणि त्याच्यामुळे आतंकवाद मागे पडून हा एक धार्मिक युद्धाचा एक प्रकार सुरू झाला. आणि त्याच्यामुळे सगळ्या याचा रंगच बदलून गेला, असं माझं मत आहे. येस. पण मग सर मला असं म्हणायचं आहे की त्या निष्पाप माणसांना मारून तुमचं ध्येय कसं साध्य होणार आहे? असं आहे की तुम्ही आर्मीला मारू नाही शकत, हम्म. कारण तुमच्याकडे जी शस्त्र आहेत ती आमच्याकडे सुद्धा असतात. जे लोक येतात त्या लोकांकडे शस्त्र वगैरे नसतात. दॅट व्हॉट वी कॉल इट, ते इझी टार्गेट्स असतात, त्यामुळे त्यांना मारणं सोपं असतं. तिथे जे लोक गेले होते त्यांच्यापैकी एकाहीकडे वेपन नव्हतं, त्यामुळे यांच्याकडे साध्या AK-47 रायफल होत्या, त्याच्यानी सगळ्या लोकांना त्यांनी मारलं. आणि हे जेव्हा ते करतात त्यावेळेला त्यांचं ध्येय साध्य होऊन जातं. आणि जितका आपल्या इथे गदारोळ झाला त्यांच्या या नुसत्या 4-5 वाक्यांमुळे, तो अगदी अभूतपूर्व होता. आजपर्यंत असा कधी झाला नाही. इव्हन मुंबईमध्ये जेव्हा 2008 झालं होतं, किंवा गुजरातमध्ये झालं होतं, किंवा गयामध्ये झालं होतं, वाराणसीमध्ये झालं होतं, त्यावेळेला सुद्धा असा धार्मिक त्याला रंग दिला गेला नव्हता. त्याला फक्त जिहाद वर्सेस इंडिया हा एक रंग होता. पण यावेळेला त्याला हिंदू वर्सेस मुसलमान हा रंग दिला गेला. तर त्या आपल्या ध्येयामध्ये ते सफल झाले की एक त्यांनी पाचळ ठोकली आपल्या देशामध्ये. आणि जे काही चांगले लोक होते किंवा त्याला आपण म्हणतो की फेन्स सिटिंग लोक होते, त्या लोकांना सुद्धा ते आपल्या साईडला ओढण्यामध्ये सफल झाले, खास करून मुस्लिम कम्युनिटीमधले. येस. माझा आत्ता काही दिवसांपूर्वीच ब्रिगेडियर महाजनांबरोबर एक पॉडकास्ट झाला. त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये एक छान संकल्पना सांगितली की युद्ध हे आता युद्ध पातळीवर बॉर्डरवर लढलं जाणार नाही, ते तुमच्या देशाच्या आतच लढलं जाईल. वैचारिक युद्ध ज्याला आपण म्हणतो. तर मला असं वाटते धर्माधर्मामध्ये धर्माची बेड लावून जे युद्ध निर्माण करायचा प्रयत्न चाललाय तेच हे असावं. तुमचं काय मत? अगदी बरोबर आहे. जसे मी म्हटलं की मगाशी सांगितलं, आतंकवादाची व्याख्या काय आहे. तुमची आयडिओलॉजी किंवा तुमची विचारसरणी दुसऱ्यावर लादायची, तर ती लादणार कशी? एक तर तुम्ही प्रेमाने सांगू शकता, तुम्ही ऐकलं तर ठीक आहे. तुम्ही पक्ष दाखवू शकता, तुम्ही ऐकलं तर ठीक आहे. तेही नाही केलं तर मग तुम्हाला मारा पिटी करायची, तेही ठीक आहे. ते नाही झालं तर मग तुमचा जीव घ्यायचा. हे जुन्या काळापासून चालत आलेलं आहे. प्रत्येक धर्माने आपली जी काही प्रगती केलेली आहे किंवा फैलाव केलेला आहे तो याच मार्गाने केलेला आहे. त्याच्यामुळे सगळीकडे हेच चालतं
त्याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही. येस. पण मग सर आता तुम्ही इतके वर्ष कार्यरत होतात सेनेमध्ये. तुम्हाला तुम्हाला असं कधीतरी वाटलंय का, की ह्याचा समूळ नाश करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? नाही, आता गरजेचं तर आहे, पण आतंकवादाचा समूळ नाश होऊ शकत नाही कधीच. कारण तुमची एक आयडिओलॉजी आहे, त्या आयडिओलॉजीला पाळणारे किंवा त्याच्यानी प्रभावित होणारे खूप लोक आहेत. तुम्हाला आणि ते लोक म्हणजे प्रत्येक तो काही सैनिक नाही आहे की तुम्ही त्याला ओळखून मारू शकता. तुमच्या माझ्यासारखे सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले, तुमच्या माझ्या बाजूला राहणारे, असे ते सगळे लोक आहेत, ज्याला आम्ही स्लीपर सेल्स म्हणतो. तर त्या स्लीपर सेल्सला तुम्ही जेव्हा ऍक्टिव्हेट करता, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की माझ्या बाजूचा कुठला माणूस त्यांचा एजंट आहे किंवा काय करू शकतो. आणि असं प्रत्येकाच्या माथ्यावर ते लिहिलेलं नसतं की हा आतंकवादी आहे. प्रत्येकाच्या ओळखीवर लिहिलेलं नसतं. आपण सगळे त्याच्या विरुद्ध लढतो आहोत. पोलीस प्रत्येक वेळेला सांगतात की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कोणी नवं येतं तुमच्या सोसायटीमध्ये, त्याची तुम्ही पोलीस पडताळणी करा, त्याची जाच करा, त्यांचा ऍड्रेस घ्या, मग करा. पण 90% लोक करत नाहीत. कारण एव्हरीबडी वॉन्ट्स इझी मनी. त्याच्यामुळे तो म्हणतो की जो येतो त्याला ठेवून घेतो मी आणि नंतर जाऊ देतो. आता बाकीच्या ते नार्कोटिक वगैरे जेव्हा होतं त्यावेळेला हे असंच होतं की ते 3-4 महिन्याकरता रूम भाड्याने घेतात, आपल्या कार्य करतात आणि निघून जातात. तर एक आपल्या कम्युनिटीची किंवा आपल्या समाजाची लिथार्जी जी आहे किंवा असंवेदनशीलपणा आहे की जोपर्यंत माझ्यावर येत नाही तोपर्यंत मला काही पर्वा नाही आहे त्याची. मेरा नंबर जब आएगा तब देखा जाएगा, हे असतं. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो की शिवाजी हा दुसऱ्याच्या घरात पैदा झाला पाहिजे, माझ्या घरात नको. तसा तो प्रकार आहे. सर असंही म्हटलं जातं, की पाकिस्तानला चायना आणि अमेरिका ह्यांचा पाठिंबा आहे. मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल याच्याबद्दल. असं आहे, कुठलाही देश हा स्वतःच्या स्वार्थाकरता लढतो. आणि स्वार्थ 2 प्रकारचा आहे, एक इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि दुसरा राजकीय. आता या स्वार्थाला काही ध्येय असतात की तुम्हाला आपली राजकीय म्हटलं तर तुम्हाला आपली सीमा वाढवायची आहे, आर्थिक म्हटलं तर तुम्हाला आर्थिक महासत्ता व्हायचा आहे. हे राबवायकरता कोण? तर हे राबवायकरता आर्मी, म्हणून तुम्ही स्टँडिंग आर्मी ठेवायची. आता हा जेव्हा प्रकार सुरू होतो त्यावेळेला तुम्ही त्याच्याकरता काय करता याच्यावर तुमचं हे अवलंबून असतं. तुमची कारकीर्द म्हणा किंवा तुमची कारवाई अवलंबून असते. आता चायना पाकिस्तानला का मदत करतो, अमेरिका पाकिस्तानला का मदत करतात? पाकिस्तानची जिओग्राफिकल परिस्थिती जी आहे ती चायनाच्या जवळ आहे, रशियाच्या जवळ आहे, मिडल ईस्टच्या जवळ आहे. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याला अमेरिकेने विचारलं होतं की वी वॉन्ट टू हेल्प यू. ब्रिटन तर आपल्याला हेल्प करण्याच्या परिस्थितीतच नव्हता, कारण इट हॅज बिकम टोटली वीक. पण अमेरिकेने विचारलं तेव्हा नेहरूंनी नाही म्हणून सांगितलं, कारण त्यावेळेला आपण नॉन अलाइन्ड मुवमेंटच्या याच्यामध्ये होतो, कारभारामध्ये होतो. पण त्याच्यानंतर जेव्हा हे सुरू झालं त्यावेळेला पाकिस्तानने त्यांना पूर्ण मदत केली. ते नाटोचा जरी सदस्य झाले नाहीत ऍक्च्युअली, कारण नाटो हे युरोप करता होतं, तरी मोस्ट फेवर्ड नेशन ऑफ नाटो हा त्यांचा जो पदवी होती त्यांना म्हणा किंवा त्यांना जो प्रिफरन्स दिला गेला होता तो अनेक वर्ष चालला आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवला. अफगाणिस्तानचं युद्ध घ्या, त्याच्याकरता जेव्हा लादेन तिथे गेला किंवा त्याच्या आधी सुद्धा जे काही अमेरिकेने किंवा युरोपियन देशांनी त्यांना पैसे दिले की कारवाई करण्याकरता किंवा मुजाहिदीनला मदत करण्याकरता, त्यांनी 3/4 स्वतःकडे ठेवून घेतले आणि 1/4 त्यांच्याकडे दिले. त्यांनी आपल्या बेसेस त्यांना एअर बेसेस दिल्या, त्यांनी आपल्या नेव्हल बेसेस दिल्या. हा सुद्धा पूर्ण ग्वादार बंदर चीनच्या हातामध्ये आहे. तर त्याच्यामुळे आता आपण हा विचार केला पाहिजे की चीनला त्यांनी का दिलं? कारण आपली जी नौसेना आहे आणि आपली जी जहाज आहे ती जामनगरमधनं किंवा गुजरातमधनं किंवा मुंबईवरनं गोव्यामधनं जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझकडे जातात, हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये, तर आपल्या जहाजांना रोखण्याकरता ग्वादारमधनं चीनी जहाजं येऊ शकतात आणि ते फार इझी आहे, ते अगदी जवळ आहे त्यांच्या. आणि आपली जर नौसेना तिथे गेली तर त्याचं काय होईल
हा एक आहे. आता याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधतो की आता जे अमेरिकेने तिथे सामुद्रातून जी नाकेबंदी केली आहे त्याच्यामध्ये ते चीनला जाऊ देतात आहेत. का जाऊ देतात आहेत? त्यांना प्रेम आहे चीनबद्दल म्हणून नाही, कारण चीनच्या सबमरीन्स आणि लढाऊ जहाज बाजारमध्ये आहेत. जर अमेरिका समोर गेली तर हे लोक मागणं जाऊन त्यांच्यावर हल्ला करू शकतात. इट्स ए स्ट्रॅटेजिक अँड पॉलिटिकल मूव्ह. त्याच्यामुळे ती जेव्हा मूव्ह होते त्यावेळेला तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर पाकिस्तानने याचा पूर्ण फायदा उठवला की भारत तुम्हाला करत नाही, देत नाही, मग आम्ही देतो. मग त्यांना अमेरिकन मदत मिळणं सुरू झाली. मुसलमान होते, अरब कंट्रीजने मदत देणं सुरू केलं. कारण भुट्टोने जे सांगितलं की 1000 वर्ष आम्ही गवत खाऊ पण आम्ही अटॉम बॉम्ब बनवणार. तर मुस्लिम देशांमध्ये फक्त एकच आहे, इराण जर सोडला तर पाकिस्तान, ज्याच्याकडे अण्वस्त्र आहेत. आता ही अण्वस्त्र खरी आहेत का नाही आहेत हे ऑफ-सिंदूरमध्ये परत डिबेटेबल झालं होतं की ती त्यांची, आपण जी त्यांची किनारा हिलमध्ये उद्ध्वस्त केली ती त्यांची होती की अमेरिकेची होती याचा कोणाला अजून माहीत नाही आहे. तर असा जे प्रकार असतात की पाकिस्तान वॉज मोर अपॉर्च्युनिस्ट. त्यांनी सगळ्या संधींचा फायदा उचलला जो आपल्याला उचलता नाही आला. आता मोदींनी सुरू केलेला आहे, अमेरिकेशी आपण करार केलेले आहेत, आपण ऑस्ट्रेलियाशी करार केलेले आहेत, आपण रशियाशी करार केलेले आहेत. नाऊ एव्हरीबडी विल स्टार्ट हेल्पिंग अस. म्हणून या 14 वर्षामध्ये आपण सुपर पॉवर जरी झालो नाही तरी खालच्या दर्जापासून आपण मोठ्या म्हणजे 4थ्या स्टेजला आलेलो आहोत सध्या. ही अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या भारतासाठी. सर, 22 एप्रिल 2025 प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्याबद्दल थोडंसं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. ज्या वेळेला पहलगामचं ऑपरेशन झालं किंवा पहलगामचा हादसा झाला त्यावेळेला तिथे 25-26 निरपराध लोक मारले गेले होते. त्याचा बदला तर आपल्याला घ्यायचाच होता, पण तो कसा घेणार? कारण पहिलेपासून आपल्याला हे होतं की आपण जर काही कारवाई केली तर पाकिस्तान आपल्यावर अण्वस्त्र टाकेल. कारगिलची जेव्हा लढाई झाली त्यावेळेला क्लिंटनने वाजपेयींना हेच सांगितलं होतं की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर पार करू नका. ती जर केली तर नवाज शरीफ आणि मुशर्रफ तुमच्यावर अण्वस्त्र टाकतील. त्यामुळे आम्ही जेव्हा कारगिलमध्ये लढलो होतो, मी सुद्धा त्या लढाईमध्ये होतो, तर त्यावेळेला आम्हाला जाता नाही आलं म्हणून आमच्या कॅज्युलिटीज जास्त झाल्या. तर त्याला आम्ही आर्मीमध्ये कॉलिंग द ब्लफ असं म्हणतो. तर यावेळेला मोदींनी त्यांचं ब्लफ ओपन केलं की ठीक आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला मारायचं असेल आमच्यावर तर मारा, आम्ही तुमच्यावर मारू, पण आम्ही ज्या प्रवृत्तींनी इथे आमच्यावर हल्ला केला आणि आमचे निरपराध लोक मारले त्या लोकांना आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त करू. त्याप्रमाणे आर्मीला जे किंवा लष्कराला जे पहिलं टार्गेट देण्यात आलं होतं ते म्हणजे पाकिस्तानमधले 9 जे त्यांचे तळ आहेत, आतंकवादी तळ, ज्याच्यावर आम्ही पहिलेपासून नजर ठेवून होतो पण आम्ही काही करू शकत नव्हतो, ते उद्ध्वस्त करायचे. आणि त्यांनी ते जवळपास अर्ध्या ते पाऊण तासामध्ये उद्ध्वस्त केले. आणि हा आमचा पहिला पार्ट होता जो आम्हाला करावा लागला, तो आम्ही केला. त्याच्यानंतर पुढचं जे झालं ते एक राजनीतिक गोष्ट होती म्हणा किंवा बरेच लोक त्याला म्हणतात की मोदींचा कमकुवतपणा होता. काही लोक म्हणतात की आपण हे करायला नको होतं. पण असं असतं मॅडम की प्रत्येक वेळेला यू ऑलवेज क्रिटिसाइज अ थिंग बाय हाइंडसाइट. त्यावेळेला जो लढतो किंवा त्यावेळेला जो ऍक्शन घेतो ते काय आहे याच्यावर अवलंबून असतं. आणि त्यावेळेला जी आर्मीने ऍक्शन घेतली ती अगदी परफेक्ट ऍक्शन होती, यामध्ये काही शंका नाही आहे. आपण त्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्यांना सांगितलं की आमचं काम झालेलं आहे, आता मी हे करतो. पण त्यांच्याकडे इतका हल्ला झाला पाकिस्तानमध्ये की स्वतःची कातडी वाचवायला त्यांना काहीतरी करावं लागलं. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्यावर हल्ले केले की त्यांनी आपल्यावर मिसाईल मारायचा ट्राय केला, विमानांनी मिसाईल मारण्याचा ट्राय केला. पण हे सगळं झालं असताना त्यांनी पण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस नाही केली, आम्ही पण क्रॉस नाही केली. त्याच्यामुळे सगळा हा एक टेक्नॉलॉजिकल वॉर जी आपल्याला सुरुवातीला रशिया आणि युक्रेनमध्ये पाहायला मिळाली, ती टेक्नॉलॉजिकल वॉर ऑन अ स्मॉल स्केल
आपण सिंदूरमध्ये केलेली आहे असं माझं मत आहे. येस. पण मग सर, ऑपरेशन सिंदूर खरंच झालं का? आणि मग पाकिस्तानमध्ये घुसून वगैरे मारलं, हे आम्ही आमच्या सामान्य भाषेत बोलतो. पण तुम्ही ॲक्चुअली ती जी बॉर्डर लाईन तुम्ही जी सांगितली, तुमच्या भाषेमध्ये आम्हाला छानपैकी समजून सांगा. खरंच असं असतं असं का? आहे मॅडम, ही बॉर्डर आहे. हं. या बाजूला पाकिस्तान आहे, या बाजूला आम्ही आहोत. नॉर्मल लढाई जी असते जेव्हा आम्ही इन्फंट्रीवाले म्हणजे माझी जी फौज आहे ती आम्ही बॉर्डर क्रॉस करून तिकडे जातो, त्यांची एरिया उद्ध्वस्त करतो, त्याचा कब्जा करतो. ही ऍक्च्युअल लढाई होती. आजकाल तशी लढाई होत नाही आहे. युक्रेनमध्ये जे चालू आहे ते टेक्नॉलॉजी कम कन्व्हेन्शनल वॉरफेअर याचा संगम आहे. आपल्याला कन्व्हेन्शनल वॉरफेअर करायचं नव्हतं, आपल्याला त्यांच्यावर अटॅक करायचा नव्हता, आपल्याला त्यांचे फक्त तळ उद्ध्वस्त करायचे होते, त्याच्याद्वारे आपल्यावर हल्ला झाला. त्यामुळे वी डिसाइडेड की आम्ही इंटरनॅशनल बॉर्डर पार करणार नाही. स्टँड ऑफ जे फायरिंग असतं ते आपण करू. स्टँड ऑफ म्हणजे काय की एअरक्राफ्ट वर जातात हवेमध्ये, ते एअरक्राफ्ट तिथल्या तिथनं नसतील आली, काही एअरक्राफ्ट ग्वाल्हेरमधनं आली असतील, काही आग्र्यामधनं आली असतील, ती सगळी राजस्थान बॉर्डरवर पंजाब बॉर्डरवर गेली. तिकडनं त्यांनी आपल्या हद्दीतनं 30-40 किलोमीटर मागे राहून, 100 किलोमीटर मागे राहून त्यांनी हल्ले केले. आणि ते हल्ले कसे झाले तर इथं टेक्नॉलॉजिकल मार्वल की तुम्ही त्यांचं पूर्ण GPS द्वारे त्याचं हे करा. ह्युमन इंटेलिजन्स कम इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, तुम्ही त्यांचं बरोबर लेखाजोखा घ्या की कुठे आहेत, काय आहेत, किती लोक आहेत. तसं ट्रम्पनी यावेळेला केलं की त्यांनी पूर्ण लेखाजोखा केला. यांना कम्प्लीट असं धुलवत ठेवलं की मी हे करणार आहे, हे करणार आहे, ही संधी करू, ती संधी करून. ज्या वेळेला त्याला कळलं की खोमेनी आणि बाकीचे लोक वर आलेले आहेत खालच्या बंकरमधनं, त्याच वेळेला तो अमेरिकन लोक याच्यातनं उठून गेले वाटाघाटीच्या टेबलावरनं आणि त्याच रात्री त्यांनी हल्ला केला. खोमेनी सकट 31 माणसं मारल्या गेली. दिस वॉज ए प्रॉपर ऑपॉर्च्युनिस्टिक मुवमेंट दॅट एक्झॅक्टली वॉज द रिप्लिका ऑफ व्हॉट वी हॅव डन इन ऑफ सिंदूर इन दोज 9 प्लेसेस. येस. तर त्यामुळे इट वॉज ए टोटली टेक्नॉलॉजिकल वॉर, इट वॉज नॉट ए कन्व्हेन्शनल वॉर की आपण बॉर्डर क्रॉस करून त्यांच्याकडे नाही गेलो, ते बॉर्डर क्रॉस करून आपल्याकडे नाही आले. आपण जे मारले ते सगळे मिसाईल्स होते, आपण जे मारले ते ग्राउंड टू एअर मिसाईल्स होते, एअर टू एअर मिसाईल्स होते, सी टू ग्राउंड मिसाईल्स होते. सी टू ग्राउंड आपल्याला मारण्याची जरूर नाही पडली, पण नेव्ही त्यावेळेला तयार होती करायला. हे जसा मीडियामध्ये धुरा उडला होता की कराची उद्ध्वस्त झाला, आपला रिपब्लिक पार्टी आपला चॅनेल आणि बाकीच्या ज्या हिंदी इंग्लिश चॅनेल होत्या त्यांनी जे काही हल्ला केला की कराची बर्बाद हो गया, इस्लामाबाद बर्बाद हो गया, तर हे जे सगळं होतं हे मीडियाची उठलेली हूल होती आणि त्या हुलीचा परिणाम आपल्यावर झाला. आणि मीडियाने आपल्याला सांगायला सुरुवात केली की हमने अंदर घुसके मारा. अंदर कोई नहीं घुसा था ना, वो घुसे थे ना हम घुसे थे. हमने दूर से ही मारा, उन्होंने भी दूर से ही मारा. हम ज्यादा सफल हो गए, वो बिल्कुल ही सफल नहीं हो पाए. हे माझं मत आहे. येस. ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलं आणि भारत त्याच्यामध्ये यशस्वी झाला. पण काही लोक त्याला एक्सेप्ट करत नाहीये. आणि 26 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं, आपल्याला त्याच्यात यश मिळालं, असं मोदीचे विरोधक असं म्हणतात की हे बरोबर केलं नाही. पण सर, माणुसकी म्हणून बरोबर होतं कुठेतरी, आपल्याला आपली ताकद दाखवणं गरजेचं होतं. या ताकदीवरून मला पुढचं असं विचारायचंय की पुढील भविष्यात होणाऱ्या युद्धासाठी भारत तयार आहे का? आहे तयार, पूर्णपणे तयार नसला तरी पाकिस्तानशी युद्ध करायला आपण पूर्णपणे तयार आहोत. चायनाशी युद्ध करायला शॉर्ट युद्धाकरता आपण तयार आहोत. लॉंग म्हणजे प्रोटेक्टेड युद्धाकरता आपण तयार नाही आहोत. दीर्घकालीन युद्ध ज्याला आपण म्हणतो, तसं रशिया युक्रेनचं चालू आहे, 3 वर्ष चालू राहिलं होतं तसं चालू आहे, त्याच्याकरता आपण तयार नाही, कारण आपल्याकडे संसाधनं नाही आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऑफ सिंदूरमध्ये आपण जवळपास 300 ते 400 ड्रोन्स इस्तेमाल केले होते. आज रशिया युक्रेनमध्ये दिवसाला 30 ते 40 हजार ड्रोन्स लॉन्च केल्या जातात. तो फरक पहा आणि हा फरक पहा. मागच्या वर्षी जे ऑपरेशन झालं अरब कंट्रीज आणि इराणमध्ये, इराणने 1 तासामध्ये
130 मिसाईल्स आणि 350 ड्रोन इस्रायलवर पाठवले होते. तसेच इस्रायलने पाठवले होते. तर दे हॅव गॉट ट्रिमेंडस कॅपॅसिटी. आजच्या दिवसाला इराणमध्ये असं म्हणतात की जवळपास 85,000 ड्रोन आणि तेवढ्याच नंबरचे मिसाईल्स आहेत त्यांच्याकडे. आपल्याकडे तेवढे नाही आहेत. त्यामुळे शॉर्ट वॉर येस वी आर रेडी, बट लॉंग वॉर आय डोंट थिंक सो. ऑपरेशन सिंदूरमधून लिडरशिप बद्दलचे आपण कोणते धडे घेऊ शकतो? लिडरशिपचे काही धडे मी सांगेन तुम्हाला की एक तर राजकीय धडा आहे की अपोजिशनने पहिल्या दिवसापासून जे काही हल्ला करायला सुरुवात केली होती की हे गव्हर्नमेंट नाकाम आहे, हे काही ॲक्शन घेत नाही आहे. कारण 22 एप्रिलपासून 6 मेपर्यंत आपण काहीच ॲक्शन घेतली नाही असं वर्करनी वाटतं. कारण आपण त्याच्यावर हल्ला केला नाही, आपण त्याच्यावर गोळे लागले नाही, आर्टिलरी फायर झालं नाही, काहीच झालं नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे सांगायला सुरुवात केली. तर आपली जी राजकीय नेतृत्व होतं त्यांनी याच्याकडे अजिबात लक्ष नाही दिलं. मोदी डिड नॉट वज नायदर ही रिप्लाय. त्यांनी काही उत्तरही दिलं नाही, त्यांनी काही सांगितलंही नाही, त्यांनी जबाब म्हणजे प्रत्युत्तर तेही दिलं नाही. ते शांतपणे आपलं काम करत राहिले. कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीने आर्मीचे जे काही त्यांचे मिटिंग्स घेतल्या त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की एक्झॅक्टली त्यांना काय पाहिजे. आर्मीला जेव्हा तुम्ही किंवा लष्कराला जेव्हा तुम्ही ध्येय देता आणि ते ध्येय देण्याकरता तुम्ही जेव्हा सांगता की माय एम इज दिस अँड आय वॉन्ट दिस टू बी डन, सो नाऊ यू टेल मी हाऊ यू विल डू इट. ते आर्मीने त्यांना म्हणजे आर्मी एअरफोर्सने त्यांना सांगितलं असणार, त्याप्रमाणे त्यांनी ओके केलं असेल. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मूव्ह झाल्या असतील. याला वेळ लागतो. तो वेळ मोदींनी घेतला. 15 दिवस त्यांनी घेतले आणि 6-7च्या रात्री मेच्या त्यांनी हे ऑपरेशन लॉन्च केलं. त्याच्यामुळे प्रत्येक ऑपरेशनला मी जसं सांगितलं की टेक्नॉलॉजिकल वॉर आणि नॉर्मल वॉर त्याच्यामध्ये फरक असतो की जेव्हा तुमच्या सेना आत जातात तेव्हा तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सॅटेलाइट इमेज दिसते. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की या युद्धामध्ये काय झालं. आपण त्यांचे जे काही स्थळ उद्ध्वस्त केले, त्यांचे जे काही ठिकाणं उद्ध्वस्त केली, त्या सगळ्या आपल्याला सॅटेलाइट इमेजरीमध्ये पाहायला मिळालं. पाकिस्तानने सांगितलं की आम्ही यांचे इतके राफेल पाडले, इतके मिराज पाडले, आणि आपल्या अपोजिशननी पण सांगायला सुरुवात केली की पाकिस्तान म्हणतोय, ट्रम्प म्हणतोय की तुमचे 6 विमानं पडले, तर ती विमानं पडली. तर मोदी ऍक्सेप्ट का नाही करत आहे? माझा त्यांना एक सवाल आहे की साहेब लोक, जर विमान पडलं तर विमान काही लहानची गोष्ट तर नाही आहे. त्याचा कुठेतरी पंख पडेल, कुठेतरी विमान पडेल, कुठेतरी त्याची बॉडी पडेल. तुम्हाला सॅटेलाइटमध्ये दिसली नाही का ती? बरोबर. तर हा प्रश्न ना अपोजिशनला कोणी विचारला, ना हा प्रश्न कधी मीडियाने उठवला. प्रत्येकजण हेच सांगायला लागले की मोदींची हे ट्रम्प म्हणाला म्हणून ती विमानं पडली. तसं त्यांनी सांगितलं ट्रम्प म्हणाला म्हणून ही युद्धबंदी झाली. तर हे जे आहे की आपल्याला गोड्या कातडीचं जे काही भय आहे म्हणा किंवा जी काही आवड आहे ती पूर्वपारपासून चालू आहे. ती आत्ताही आपण चालूच ठेवतो की आपल्या नेतृत्वावर विश्वास न करता आपण बाकीचे जे सांगतात बाहेरचे, पाकिस्तानने सांगितलं आम्ही ऍक्सेप्ट केलं, पाकिस्तानने सांगितलं बालाकोट झाला नाही आम्ही ऍक्सेप्ट केलं. पण जेव्हा एक आयरिश लेडी सांगते की मी पाहिलेलं आहे आणि मी हे व्हिडिओ रिलीज करते आहे, त्यावेळेला मग तुम्ही म्हणायला लागले हे फ्री कसेल आहे, काय केलं त्यांनी माहीत नाही. तर हे जे आहे स्टेज मॅनेज थिंग ज्या असतात त्या स्टेज मॅनेज थिंगकडे तुम्ही लक्ष देता. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे देशाभिमान ही नावाची गोष्टच नसल्यामुळे अपोजिशन वाटेल तसा उडवतं आणि त्यांच्यावर मोस्ट ऑफ द ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये अर्ध्या कुंडाने पिवळे झालेले लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. एवढंच आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सर्वात अंडररेटेड फॅक्टर तुम्हाला कोणता वाटतो? सगळ्यात अंडररेटेड फॅक्टर म्हणजे जे काही लष्कराने केलं, आर्मीने केलं, एअरफोर्सने केलं किंवा नेव्हीने केलं, त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की 1700 किलोमीटरच्या 2700 किलोमीटरच्या बॉर्डरवर पाकिस्तानच्या आपली सगळीकडे गोष्टी मूव्ह झाल्या. किती सायलेंटली मूव्ह झाल्या असतील. तिकडे गेल्या, त्यांनी डिप्लॉय केलं.
सॅटेलाइट इंटरनॅशनल सॅटेलाइट खास करून चीनच्या सॅटेलाइटला आपण चुकवत ही मुवमेंट केलेली आहे. जशी 99च्या याच्यामध्ये बुद्धाहासला जेव्हा बुद्ध हसला होता त्यावेळेला जसं आपण प्रत्येक वेळेला जे सिनेमामध्येही झालेलं आहे की सॅटेलाइटची आपल्याला नजर नसताना आपण ऍक्शन घेतल्या तशी ही ऍक्शन झालेली आहे. त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. जे आमचे सायलेंट वर्कर्स होते जे 24 तास काम करत पाहत होते, आता लोकांना याची कल्पना नाही आहे की जेव्हा तुम्ही रडारवर बसता आणि ज्यावेळेला तुम्ही मिसाईल लोकेटिंग रडार वापरता त्यावेळेला तुम्हाला 24 तास त्याच्याकडे पाहावं लागतं. स्क्रीन असतो त्याच्यावर ठिपके ठिपके दिसत असतात, त्याचा तुम्हाला पाहून अनालिसिस करावं लागतं. सतत तुम्ही 24 तास करतात. 4 दिवस झाले म्हणजे जवळपास 92 तास, 24 चोक 92, ते तेवढे 96 तास तेवढे तुम्ही पूर्ण तिथे सतत बसून होते. त्याच्याकरता कोणी त्यांना जे काही सांगितलं नाही. हे सगळे अनसंग हिरोज होते ज्यांचं काही लक्षात नाही आलं. जे काही आर्मीनी तिथे आपले तमगे वाटलेत किंवा वीरता पुरस्कार दिले ते सगळे जे पायलट्स होते त्या लोकांना मिळाले. त्यांचं कर्तृत्वही कमी नव्हतं, त्यांचं कर्तृत्व तेवढंच चांगलं होतं. पण अनसंग हिरो जे होते आर्मीमध्ये असतात, हजारो लोक अनसंग असतात तेव्हा एखाद्याला परमवीर चक्र मिळतं. हजारो लोक अनसंग असतात तेव्हा 4-5 लोकांना महावीर चक्र मिळतं. प्रत्येकाला मिळत नाही. त्याच्यामुळे असं म्हणणं की हे झालंच नाही किंवा असं म्हणणं की फक्त एअरफोर्सनेच काम केलं, कारण एअरफोर्सने आपले मिसाईल्स मारले, आर्मीने आपले मिसाईल्स मारले, आमच्याकडच्या ज्या इन्फंट्री रेजिमेंट्स आहेत त्यांनी त्यांचे ड्रोन्स पाडले. तर हे सगळ्यांचं एक इट वॉज अ कंबाईंड एफर्ट. त्याच्यामुळे एकाला कोणाला आम्ही नाही म्हणू शकत. आम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही केलं एअरफोर्सने नाही केलं, किंवा एअरफोर्स असं नाही म्हणू शकत की एअरफोर्सने केलं आम्ही नाही केलं. तसं 71 वॉरमध्ये झालं होतं. एअरफोर्सचा त्याच्यामध्ये हात होता पण कमी होता, आमचा हा सगळ्यात जास्त होता आर्मीचा. तर तसंच ते डिव्हिजन ज्यावेळेला आपण करू शकलो नाही आणि त्यामुळे एव्हरीबडी वॉज अ हिरो हू वॉज डिप्लॉइड इन दिस ऑपरेशन, असं माझं मत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भावना आणि रणनीती याचा बॅलन्स आपण साधू शकलोय का? यस, साधलेलं आहे आपण. कारण भावना अशी आहे की ऑपरेशन सिंदूरचं जे नाव दिलं ते नावच एक प्रतीक होतं. प्रतीक काय होतं की तुमने हमारी बेटियों के सिंदूर पोचा है, उस सिंदूर का जवाब हम तुम्हारा खून बहा कर देंगे. कारण सिंदूर हा लाल असतो, मुसलमान लोक सिंदूर लावत नाही. तर मग तुम्ही मुसलमानावर काय कराल, तर तुम्हाला खून बहा कर हम इसका जवाब देंगे. ते मोदींनी केलं. हे एक भावनिक गोष्ट झाली. आणि जी सामाजिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की ज्या प्रकारे थंड डोक्याने विचार करून डिप्लॉयमेंट केल्या गेली, त्यांच्यावर हल्ले केले गेले. सुरुवातीला आपण त्यांचं धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली, म्हणजे आतंकवादी स्थळं उद्ध्वस्त केली. धार्मिक नाही, आतंकवादी स्थळं उद्ध्वस्त केली. नंतर आपण त्यांचे ड्रोन्स मारले, त्यांचे मिसाईल्स मारले. नंतर आपण त्यांचा अण्वस्त्र स्थळ उद्ध्वस्त केलं. हे सगळे इट वॉज अ मार्वलस थिंग व्हॉट पीपल हॅव डन. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे लोकांना आर्मीबद्दल माहिती नाही आहे किंवा लढाई कशी करतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. खास करून पंजाब, काश्मीरमधल्या लोकांना, राजस्थानमधल्या लोकांना माहिती आहे. आपल्या इकडच्या लोकांना अजिबात त्याची कल्पना नाही आहे. आपल्या इथल्या लोकांनी जेव्हा ऑफ सिंदूर झाला तेव्हा इथे जे प्रॅक्टिसेस झाल्या होत्या ब्लॅकआउट वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा पाठ घेतला नाही, त्याला सुद्धा नीटपणे ते वागले नाहीत. नाही. तर ही जी ॲपॅथी आहे, ही ॲपॅथी जर असेल तर मग तुम्ही तर काही प्रश्न विचारू शकता. आर्मी इज नॉट बाउंड टू गिव्ह आन्सर फॉर दॅट. गव्हर्नमेंट इज नॉट बाउंड टू गिव्ह आन्सर फॉर दॅट. माझं असं मत आहे की भावनिक दृष्ट्या चांगला त्यांनी त्याला नाव दिलेलं होतं आणि सामाजिक दृष्ट्या त्यांनी तर उत्तम कामगिरी केलीच येस. केलीच. या ऑपरेशन सिंदूरमधून आम्ही सामान्य जनतेने सतर्कता आणि प्रेरणा कशा कशा पद्धतीने घ्यायला हवी? कुठलंही ऑपरेशन तुमच्यावर कुठलंही संकट पडलं, जसं आमच्यावर संकट आलं होतं की पहिल्यामध्ये आमचे माणसं मारले, भावनिक दृष्ट्या जर रिॲक्शन देऊ नका, म्हणजे एकदम रिॲक्शन देऊ नका. आपण पहिलेपासून
आपल्याला शिकवण मिळत आलेली आहे. द्वेषात दौडले वीर मराठे सात. काय केलं त्यांनी? 7 लोक गेले, हल्ला केला, मरून गेले. आर्मीमध्ये आम्ही मरायला नाही शिकवत, आम्ही आर्मीमध्ये मारायला शिकवतो. जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही हल्ला करा, जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही माघार घ्या, स्वतःला रिग्रुप करा, परत हल्ला करा. आपण आणि त्याच्यानंतर दुसरं हे आहे की तुम्हाला जे करायचं असेल त्याच्याबद्दल पूर्णपणे विचार करा. आपण हा केलेला होता. आपलं मेन ध्येय काय होतं की आतंकवाद्याचे थळ उद्ध्वस्त करणं. आपण ते केलं, त्याच्यानंतर चुपचाप राहिलो. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी हल्ला केला, आपण त्याच्यावर हे केलेलं होतं, ऑलरेडी विचार केलेला होता की त्यांनी मिसाईल्स मारले, ड्रोन्स मारले, तर आपण काय करणार. तर त्याच्याकरता आमची अँटी मिसाईल सिस्टीम जी होती ती पूर्णपणे 3 टायरची जी सिस्टीम होती ती पूर्णपणे तयार होती. त्याच्यामुळे पाकिस्तान कुठल्याही प्रकारे यशस्वी होऊ शकलं नाही. त्यांचा फक्त एकच मिसाईल मोठं आलेलं होतं, शाहीद मिसाईल, जे त्यांनी दिल्लीवर मारलं होतं, त्याला हिसारमध्ये त्यांनी हे केलं, मगाशी उद्ध्वस्त केलं होतं. मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की याचं यश म्हणजे क्रेडिट कोणाला देणार. आता हिसार जो आहे तो बॉर्डरपासून जवळपास 200 किलोमीटर आतमध्ये आहे. तिथल्या लोकांनी ते मिसाईल मारलं. म्हणजे यू कॅन इमॅजिन की बॉर्डरपासनं आजपर्यंत लोक किती विजिलंट होते. नाहीतर 200 किलोमीटर आतमध्ये लोकांना विजिलंट असायला काय झालं. पण आमचे जे लष्कर होतं, आर्मी होती, एअरफोर्स होतं, ते लोक इतके तयार होते की त्यांना माहिती होती की काय काय होणार आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या वॉरफेअरमध्ये किती ॲडव्हान्स केलेला आहे. पूर्ण अजून आपण त्या लेवलला नाही पोचलेलो, पण जे लोक म्हणतात की आम्ही काहीच केलं नाही, त्याच्याकरता हे डोळ्यात अंजन घातलेलं होतं आम्ही की कशा प्रकारे आम्ही केलं. आमचा काही नाश झाला, युद्धात होणारच, पण जितका आम्ही पाकिस्तानचा लॉस केला तितका आपला झालेला नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ऑपरेशन महादेव, ज्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. ते ऑपरेशन महादेव काय होतं? आता असं आहे मॅडम की पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला 4 लोकांनी हल्ला केलेला होता. सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे टीव्हीमध्ये पाहिलेला आहे, त्यांच्या लोकांनी अपलोडही केलेले आहे टीव्हीमध्ये रील्स त्यांच्या. हे लोक तिथनं पळून गेले जंगलामध्ये, त्यांना शोधायचं होतं. आता त्याही वेळेला परत आपल्या इथले जे विघ्नसंतोषी लोक होते किंवा अपोजिशन होतं, त्या लोकांनी हल्ला सुरू केला की एवढे मोठे तुमचे पैसे लोक आहेत, रॉ आहे, फलाना आहे, तुम्ही 4 माणसांना शोधू नाही शकत का. तर मी हे त्यांना सांगू इच्छितो की एकदा तुम्ही जाऊन काश्मीरचं जंगल पहा. तुम्ही काय करता, काश्मीरला फ्लाईटने श्रीनगरमध्ये उतरता, दल लेक, मुघल गार्डन फिरता, पहलगामला येतात, त्या जागी जाता जिथे सिनेमा शूटिंग झालेला आहे आणि परत येतात. त्याच्यानंतरची जी गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहत नाही. तुम्ही जेव्हा रस्त्यावरनं जाता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला काय जंगलं आहेत, कशी पहाड्या आहेत, हे तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे जेव्हा तुमचा याच्यावर सीआरपीएफच्या कॉन्वॉयवर हल्ला झाला, तुम्ही म्हणता की रस्त्यावर हल्ला कसा होऊ शकला. तर ज्या लोकांना जिओग्राफिकल रियालिटीची माहिती नसते ते लोक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आणि हे जे आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे, पण आपल्याकडे होतच आहे अनफॉर्च्युनेटली. तर महादेव जे झालं ते महादेव त्यांनी 22 एप्रिलपासून सुरू केलं. सिंदूर झालं, सिंदूरचं ध्येय वेगळं होतं. याचं ध्येय होतं की त्या 4 आतंकवाद्यांना पकडायचं. त्याच्याकरता आर्मीने पूर्णपणे लोकल इंटेलिजन्स वापरलं, त्यांनी ड्रोनचं इंटेलिजन्स वापरलं, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स वापरलं, सॅटेलाइट इंटेलिजन्स वापरलं आणि सगळीकडे त्यांनी नजर ठेवत ठेवत ज्याला आम्ही म्हणतो की यू क्लोज द कॉर्नर, की तो जर तुम्ही प्रदेश पाहिला तर श्रीनगर, पहलगाम आणि अनंतनाग आणि दुसऱ्या बाजूला पीरपंजाल रेंजेस यामधलं जे जंगल आहे त्याच्यामध्ये हे आतंकवादी पळालेले होते. तर तिथे जे पळाले त्यांना धुंडाय करता ते असं सेगमेंट बाय सेगमेंट त्यांनी तिथे हे केलं असणार आहे, सर्च केलं असणार आहे आणि सर्च क्लोज करत करत ते एका ठिकाणी आले आणि शेवटी त्यांनी तिथे 3 लोक मारले.
तर त्याच्यामध्ये 2 जे होते ते पाकिस्तानी होते, 2 आपले होते. त्याच्यापैकी एक त्याचा पोर्टर होता म्हणून त्याचा आपला काही जास्त हल्ला झाला नाही. पण एक आपल्या इथला आतंकवादी, 2 पाकिस्तानी आतंकवादी जे पहलगाममध्ये होते ते तिथे आयडेंटिफाय झाले. असा प्रश्न पडतो लोकांना की 22 एप्रिलपासनं 27 जुलैपर्यंत काय केलं? तर काय केलं तर जे आता मी तुम्हाला सांगितलं की सेगमेंट बाय सेगमेंट तुम्ही जाता. म्हणजे एक तुम्ही चेस बोर्डचं घ्या, एक्झाम्पल घ्या. 64 खाणे असतात. तुम्ही बाहेरच्या खाण्यापासून सुरू करा, मग आतल्या खाण्यात या, मग आतल्या खाण्यात या, मग आतल्या खाण्यात आणि मग सेंटरमध्ये या. तर त्या सेंटरपर्यंत पोचायला तुम्हाला वेळ लागतो. कारण सगळीकडनं तुम्ही फिरत असता. तर तो जो वेळ आहे तो तुम्हाला 22 एप्रिल ते 27 जुलै लागला. आणि महादेव हे वन ऑफ द टफेस्ट ऑपरेशन्स होतं की त्या पर्टिक्युलर लोकांचा, कारण आतंकवादी खूप असतात पण तेच आतंकवादी कुठे आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आयडेंटिफाय करून आपलं इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, सॅटेलाइट इंटेलिजन्स जे आहे ते ह्युमन इंटेलिजन्सशी कोलॅबरेट करून आणि मग तुम्ही जेव्हा त्याचा माग काढता तर त्याच्याकरता ॲज अ इन्फंट्रीमन, ॲज अ कमांडो सोल्जर, आय कॅन व्हाउच की दिस वॉज वन ऑफ द बेस्ट ऑपरेशन गोईंग अराउंड. आता लोक विचारतात की त्याला महादेव का म्हटलं? कारण तिथे जे मंदिर आहे महादेवाचं, शंकराचं मंदिर, ते या एरियामध्ये येतं. शंकराचार्याचं मंदिर जे श्रीनगरमध्ये आहे म्हणून त्याला महादेव त्यांनी नाव दिलं होतं. महादेव रेंजर्स आहेत त्या म्हणून त्याला महादेव नाव दिलं होतं. तर दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट ऑपरेशन्स. आणि ते मुख्य म्हणजे रिसायलन्स आणि चिकाटी ज्याला आपण म्हणतो, ज्या चिकाटीने आर्मीने जे ऑपरेशन केलं इट इज रिअली प्रेजवर्थी. खास करून लोकांना इतकं त्याच्याबद्दल कळत नाही त्यामुळे. आणि ते म्हणतात की 22 दिवसात तुम्ही ऑपरेशन केलं, एवढं लोकांना पदडलं आणि शेवटी काय केलं तर 3 माणसांना मारलं. तर 3 माणसांना मारलं नाहीये, ज्यांनी आम्हाला मारलं त्यांना आम्ही 3 महिने त्यांच्या मागे लागून त्यांना आम्ही धुंडलं. मोसाद जेव्हा हे करते तेव्हा तुम्ही त्यांना हार घालता आणि आमची आर्मी जेव्हा करते तेव्हा तुम्ही म्हणता की असं का करताय, म्हणजे काय केलं त्यांनी, कुठले दिवे लावले. ही जी आपली मेंटॅलिटी आहे ना, ही सगळ्यात घाणेरडी मेंटॅलिटी आहे. बरोबर. ज्यांना अजूनही असं वाटतं की 22 एप्रिल रोजी पहलगामवर झालेल्या दहशतवादी लोकांना आपण मारलेलं नाही, तर ती गोष्ट खोटी आहे. आपण त्यांना ठार केलेलं आहे. त्यासाठी भारतीय सैन्य दलाने एक वेगळं ऑपरेशन केलेलं होतं. त्याबद्दल आपण आता ऐकलंच आहे. सर, आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो. 26/11चा हल्ला बघा. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की टीव्ही न्यूज चॅनलवाले जे रंगून रंगून आपल्याला गोष्टी सांगत असतात त्याचा दुष्परिणाम आपण ऑलरेडी भोगलेलाच आहे. या टीव्ही न्यूज चॅनल्स लोकांना तुम्ही काय सांगाल सर? आमच्या आर्मीमध्ये फेज आहे, बियॉन्ड लोकल रिपेअर आणि बियॉन्ड इकॉनॉमिकल रिपेअर. तर टीव्ही न्यूज चॅनल सध्या बियॉन्ड इकॉनॉमिकल रिपेअर मध्ये आहे की त्यांना भंगारामध्ये टाकायला मिळतो. एकच एक घेऊन तुम्ही गोष्ट 24 तास चघळत असता, TRP करता, वाटेल ते दाखवतात. मी जेव्हा न्यूज चॅनलवर जातो, एका प्रख्यात अँकरला मी सांगितलं होतं की जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावेळेला कमांडो कसे ऑपरेशन करतात हे त्यांना मी जेव्हा सांगत होतो, तर स्लिदरिंग ऑपरेशन त्यांनी दाखवलं. माझं भाषण चालू असताना ते कुठलं दाखवलं तर 2008 मध्ये जे छापार बिल्डिंगवर कमांडो उतरले होते ते ऑपरेशन ते दाखवत होते. आणि जेव्हा ब्रेक झाला, कमर्शियल ब्रेक, तेव्हा त्याला सांगितलं की अरे बाबा हे काय मूर्खपणा करतोय. तर जेव्हा मोठ्या मोठ्या चॅनेल्स असं करतात, टाइम्स नाव सारख्या चॅनेल करतात, रिपब्लिक सारख्या चॅनेल करतात, NDTV सारख्या चॅनेल्स करतात, तेव्हा आम्हाला वाईट वाटतं की असं का करतात. दुसरं म्हणजे जे अँकर्स आहेत किंवा जे रिपोर्टर्स आहेत त्यांचं जे आर्मीबद्दलचं किंवा लष्कराबद्दलचं नॉलेज अगाध आहे. म्हणजे त्यांना एक फक्त बंदूक घेऊन ट्रिगर दाबणं एवढंच फक्त त्यांना माहिती आहे. त्याच्या मागे काय असतं, आर्मी किती घाम गाळते आणि आर्मी कशी वागते याच्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे टीव्ही अँकर किंवा टीव्ही न्यूज का, त्याच्यामध्ये येणारे पॉलिटिशियन, त्याच्यामध्ये बोलणारे लोक, त्याच्यामध्ये बोलणारे काही अनफॉर्च्युनेटली काही वेळा आमचे आर्मी ऑफिसर सुद्धा अशा प्रकारे कॉमेंट करतात की आम्हाला त्याची लाज वाटते की असं का बोलतात ते.
पण देन एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी न्यूज. तर त्याच्यामुळे आता माझे सुद्धा आज मी जे विचार प्रकट केले आहेत ते सगळ्यांना आवडतील असं नाही, पण एव्हरीबडी हॅज टू गिव्ह हिज ओपिनियन. तर Yes. म्हणून ते ओपिनियन वाटेल ते करतात, आणि जेवढं भडक तुम्ही ओपिनियन द्याल तेवढी तुम्हाला डिमांड असते. येस. तर त्यामुळे टीव्ही चॅनलला मी सांगेन, प्लीज बाहेरच्या लोकांकडनं तुम्ही शिका. ट्विन टॉवरची घटना झाली, अमेरिकन कुठल्याही चॅनेलवर कधीही त्यांनी मेलेली माणसं, छाती पिटणारी माणसं दाखवली नव्हती. इस्रायलची घटना झाली, 125 माणसं मारली, 1200 माणसं मारली, 250 माणसं हे घेऊन गेले होते, कॅप्चर करून घेऊन गेले होते, ओलीच धरली होती. कुठेही इस्रायलने दाखवलं नाही की तिथे ती बाई पडलेली आहे, तिचा हे रडतो आहे. आपल्या इथे ती बाई बसलेली, तिचा नवरा खाली पडलेला, त्या दृश्याला टीव्हीनी पहलगामच्या ह्याच्यामध्ये कितीदा दाखवलं असेल. जवळपास 2 महिने ते सतत तेच दृश्य दाखवत होते, वेगळ्या वेगळ्या प्रकारे. तर थोडंसं काहीतरी तारतम्य बाळगा, असं माझं टीव्ही चॅनलला हात जोडून विनंती आहे. पण ते ऐकणार नाही ही सुद्धा मला खात्री आहे. मला असं वाटतंय आजचा संवाद तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. ही होती खरी कहाणी ऑपरेशन सिंदूर मागची. आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि सर, मी डिसेंबर 4 महिने झाले आपण बोलतोय आणि 4 महिन्यानंतर आजचा योग आलाय की आपला पॉडकास्ट झालाय. त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.